आता चेंज द व्हॉइस, व्हॉइसला पण मराठीमध्ये म्हणतो प्रयोग. म्हणजे बेसिकली हे काय आहे? व्हॉइस म्हणजे असा एखादा वर्ब की जो डिस्क्राईब करतो की ते ॲक्टिव्ह व्हॉइस आहे की पॅसिव्ह व्हॉइस आहे. कळलं? नाही कळलं? ठीक आहे, आपण एक्झाम्पलच्या आधारे पाहूया. तर आपल्याकडे दोन प्रकारचे व्हॉइस असतात, ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं सेंटेन्स म्हणजे जे आपण रोजच्या लाईफमध्ये वापरतो. आपण रोजच्या लाईफमध्ये सरळ सेंटेन्स बोलतो. जसं की फॉर एक्झाम्पल, आय एट अन ॲपल, हे सरळ सेंटेन्स आहे, बरोबर. सो आपण आपल्या रोजच्या लाईफमध्ये अशा पद्धतीचं सरळ सेंटेन्स बघतो. सो यालाच आपण म्हणतो हे आहे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये. एकदम सिंपल सरळ सेंटेन्स आहे, याला आपण म्हणतो हे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आहे, किंवा मराठीमध्ये याला म्हणतात कर्तरी प्रयोग. आता याला कर्तरी का म्हणतात? कारण या वाक्यामधलं जे वर्ब आहे किंवा जे क्रियापद आहे तर ते कर्त्यानुसार म्हणजेच सब्जेक्टनुसार बदलणार आहे. कर्ता म्हणजे आपला सब्जेक्ट आहे, क्रियापद म्हणजे आपलं वर्ब आहे. ठीक आहे. सो बेसिकली या वाक्यांमध्ये किंवा ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये काय होतं की वर्ब कर्त्यानुसार किंवा कर्मानुसार बदलत जातं आणि ते ज्याच्यानुसार बदलतं त्याप्रमाणे व्हॉइस, त्याला आपण व्हॉइस म्हणतो. सो जर क्रियापद हे सब्जेक्टनुसार बदलत असेल तर त्याला आपण ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणणार आहोत. सिमिलरली जर क्रियापद किंवा आपलं वर्ब ऑब्जेक्टनुसार किंवा कर्मानुसार बदलत असेल तर त्याला आपण पॅसिव्ह व्हॉइस म्हणणार आहोत. राईट. सो आता पहिल्या याच्यामध्ये ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आपलं जे क्रियापद आहे तर ते कर्त्यानुसार बदलणार आहे. कर्त्यानुसार बदलणार म्हणजेच काय? तर सब्जेक्टचं जे काही लिंग असेल, म्हणजे सब्जेक्ट पुल्लिंगीमध्ये आहे, नपुंसकलिंगीमध्ये आहे, मस्क्युलाइनमध्ये आहे, फेमिनाइनमध्ये आहे, त्याच्यानुसार क्रियापद सुद्धा बदलत जाणार आहे. ते सुद्धा मस्क्युलाइन किंवा फेमिनाइनमध्ये होत जाणार आहे. आता हे कसं? तर फॉर एक्झाम्पल, आय ईट अन ॲपल. आता इथे आय हा सब्जेक्ट आहे तर आय सोबत ईट आलं, पण ही ईट्स अन ॲपल. आता ही सोबत ईट्स आलं कारण ही काय आहे? हे थर्ड पर्सनचं रूप आहे. ठीक आहे. थर्ड पर्सन माहिती आहे ना, आय फर्स्ट पर्सन आहे. ठीक आहे. ही थर्ड पर्सनमध्ये आहे, यू सेकंड पर्सन आहे, तर त्या पद्धतीने ही थर्ड पर्सनमध्ये आहे. आणि जेव्हा कधी आपण, आता हे सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं सेंटेन्स आहे, जेव्हा कधी आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये ही, शी, इट किंवा एखाद्या कुठल्याही पर्सनचं नाव जेव्हा आपण घेतो तेव्हा त्यासोबत जे कुठलं वर्ब आपण वापरतो ते वर्ब इट्स किंवा टॉक्स अशा पद्धतीने त्याच्या शेवटी आपण एस वापरतो. ठीक आहे. सो हे झालं ही इट्स अन ॲपल. सो तुम्ही ते बघू शकता की ज्याप्रमाणे आपला सब्जेक्ट बदलेल किंवा सब्जेक्टचं फर्स्ट पर्सन होईल, सेकंड पर्सन होईल, त्याप्रमाणे जे वर्ब आहे ते सुद्धा बदलतंय. सो ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये जो फॉर्मॅट असणार आहे आपल्या सेंटेन्सचा तर तो असणार आहे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आणि याच्यामध्ये सब्जेक्ट आणि वर्ब एक दुसऱ्यावरती डिपेंड असणार आहेत. ज्याप्रमाणे सब्जेक्ट बदलेल त्याप्रमाणे वर्ब बदलत जाणार आहे. ऑब्जेक्टचा इथे काही संबंध नाही आहे. ऑब्जेक्ट फक्त एक्स्ट्रा पार्ट आहे सेंटेन्सचा. जे काही एक्स्ट्रा उरेल सब्जेक्ट आणि वर्बच्या व्यतिरिक्त ते सगळं ऑब्जेक्टमध्ये येणार आहे आणि ते इथून पुढे असणार आहे. त्यात ते कोणानुसारही बदलणार नाही आहे. कशामध्ये? ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये. आता नेक्स्ट आहे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये.